प्रॉब्लेम विथ आवर कॉन्स्टिट्यूशन इज आपल्या संविधानामध्ये पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच आमदार आणि खासदार बनण्यासाठी कोणतंही एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं नाहीये. यात संविधान निर्मात्यांना दोष देण्यात काही अर्थ नाहीये, कारण त्यांचा हेतू अगदीच चांगला होता. त्यांचं म्हणणं होतं की जर एज्युकेशनल क्वालिफिकेशन ठेवलं तर पार्लमेंट आणि स्टेट असेंब्ली ही फक्त उच्च शिक्षित लोकांचीच घरं बनतील आणि त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न समजणारच नाहीत. म्हणून सर्वांना समान रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवलं नाही. पण काही अशिक्षित नेते ज्यांना लोकांनी आपल्या प्रश्नांसाठी निवडून दिले, तेच नेते आता प्रश्न न मांडता उलट सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. रिसेंटली एका आमदाराला एका पुस्तकाच्या नावावरून प्रॉब्लेम झालाय. असं नाही की ते पुस्तक नवीन आहे वगैरे, ते 25 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. पण आता आमदार साहेब स्टंट करत आहेत. का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सेन्सिटिव्ह विषयावर बोललं की लोकांचा सपोर्ट मिळतो, पॉप्युलॅरिटी वाढते आणि कदाचित एखादं मंत्रिपदही मिळेल अशी त्यांची अपेक्षा असेल. पण झालं उलट. यासाठी त्यांनी प्रकाशकाच्या आई, बहीण, बायकोवरही घाणेरड्या भाषांचा वापर केला. कारण काय तर म्हणे महाराजांचा अपमान सहन करणार नाही. पण इथेच खरा प्रश्न आहे की महाराजांची शिकवण काय आणि आपण करत काय आहोत. शिवाजी महाराजांना समजून घेणं महत्वाचं आहे, शिवाजी महाराज समजतो असं दाखवणं नाही. महाराज जर खऱ्या अर्थाने समजले तरच तो त्यांना खरा मानाचा मुजरा असेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. ते प्रत्येकासाठी देव आहेत. मग देवाचं आणि माझं नातं काय यात तिसऱ्या व्यक्तीने का हस्तक्षेप करावा? आपण शिवाजी महाराज म्हणू, छत्रपती शिवाजी महाराज म्हणू, शिवराय म्हणू किंवा शिवाजी राजे म्हणू, प्रत्येक शब्दात आदर आणि सन्मान आहेच. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही राजकारणाच्या नादी लागून आपलं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. कारण आज ते एका विषयावर बोलतात, उद्या ते संपला की दुसरा. यात त्यांना राजकीय फायदा मिळतो आणि तुम्ही मूर्ख बनता.